अमरावतीत नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित एक गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। वडाळी प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळूनही पीआर कार्ड मिळत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे। अमरावती जिल्ह्यातील वडाळी प्रभाग क्रमांक 9 परिसरात महादेवखोरी, भारतनगर, देवीनगर आणि वडाळी पाणी टाकी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहे। या नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करून घरेही मिळवली आहेत। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पीआर कार्ड मिळत नसल्याने रहिवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागतंय। मालमत्ता नोंदणी, शासकीय योजना तसेच इतर प्रशासकीय कामांमध्ये या कार्डच्या अभावामुळे अडथळे निर्माण होत आहेत। नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही हा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे। त्यामुळे अखेर भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। भाजपा जिल्हा शहर सचिव पंचफुला संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। या निवेदनामध्ये पात्र लाभार्थ्यांना तातडीने पीआर कार्ड देण्यात यावे आणि नागरिकांचा मूलभूत हक्काचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे। नागरिकांच्या हक्काशी निगडीत हा प्रश्न प्रशासन कितपत गांभीर्याने घेतो आणि किती लवकर सोडवितो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। समस्या ही आहे की आम्ही 6-7 वर्षापूर्वी पीआर कार्डासाठी आम्ही मागणी करतो। 6-7 वर्षापासून आम्ही प्रभाग क्रमांक 9 येथील रहिवासी आहोत। त्यामधील देवीनगर, भारतनगर, प्रबुद्धनगर, पारधी कॉलनी, महादेवखोरी आणि बांबू गार्डन, पाणी टाकी परिसर या परिसरात फार मोठ्या प्रमाणात स्लम एरियातले लोक वास्तव्यास आहेत व मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात आणि घर नसल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचे फॉर्म भरले होते, पण ते फॉर्म भरले। पहिला टप्पा जो आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा तो संपुष्टात आलेला आहे। आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। पीआर कार्डाच्या मागणीसाठी आम्ही आमच्या प्रभागाच्या नगरसेविका चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही 5 वर्षापूर्वी वडाळीसह नगरसेविका लोकांनी आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्या सगळ्या विभागांना बोलवून एनओशा प्राप्त झाले आहे, पण काही तांत्रिक बाबीमुळे पीआर कार्ड आम्हाला मिळाले नाही। अलीकडच्या काळामध्ये माननीय नामदार तांत्रिक बाब म्हणजे नेमके काय होती? ते न्यायप्रविष्ट प्रकरण होतं आणि त्यामुळे आम्हाला ते मिळाले नाही आणि माननीय पालकमंत्री महोदय यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ती दखल घेऊन अमरावती शहरातील आणि वडाळी भागातील आम्हाला पीआर कार्ड मिळावे यासाठी दखल घेतलेली आहे। परंतु प्रत्यक्ष जे पीआर कार्ड आहे ते अजूनपर्यंत मिळालेले नाही आहे। जेमतेम सुरुवात झालेली आहे, पण आमच्या वस्त्या फार मोठमोठ्या असल्यामुळे पीआर कार्ड मिळाले नाही। एनओशा प्राप्त झालेले आहे। त्याकरिता आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन घेऊन आलेलं आहे यांच्या नेतृत्वामध्ये, तर पीआर कार्ड मिळावे। त्यामुळे आम्हाला पीआर कार्ड जर मिळाले तर आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचे लवकरात लवकर घरं मिळतील आणि ती अट यामध्ये आहे।